अतिवृष्टी पावसामुळे आणि विजेच्या तडाख्यात पाळीव जनावर म्हैस मरण पावली आणि 2 माकडे सुद्धा. मालेगाव तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था, तर शेतकऱ्याला मिळावी नुकसान भरपाई. अशोक कांबळे, विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. अतिवृष्टी पावसात विजेच्या तडाख्यामध्ये गणेश सोपान टेकाडे, दापुरी कालवे, तालुका मालेगाव यांचे पाळीव जनावर म्हणजे म्हैस मरण पावली. त्यामध्ये त्यांचे लाखोचे नुकसान आणि रोजंदारीचा दुग्ध व्यवसाय ठप्प होणार असून 22 लिटर दूध निघणारी म्हैस मरण पावल्याने त्यांचा रोजंदारीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. घटनेच्या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्र संघटक अशोक कांबळे यांनी भेट दिली आणि शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. त्याच अनुषंगाने त्या गावातील रस्त्याची बिकट असलेली दुरावस्था आणि त्याकडे त्यांनी शासनाकडे मांडली. बघूया त्यांनी आपल्या माध्यमातून शासनाला कशा पद्धतीने व्यथा मांडून दिला आहे इशारा. महाराष्ट्र न्यूज 24 ला विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. गट ग्रामपंचायत सोंटाणा येथील दापुरी कालवे येथे गणेश सोपान कालवे यांची 60,000ची म्हैस विजेच्या शॉकने मरण पावलेले. काल विजेच्या शॉकने 7 वाजता वीज पडल्यामुळं 2 वॅनर आणि म्हैस आणि गावामध्ये भरपूर महापुरासारखं पाणी तयार झालेलं होतं. रस्त्याची दुरावस्था आणि हे जे नुकसान झालं याची भरपाई हे शासन करल. भारतीय दलित पॅंथरचा हा इशारा राहील. भारतीय दलित पॅंथरचे अशोक कांबळे, महाराष्ट्र संघटक.